चला बातान टीम सागर का निर्णय बॅटिंग नारपोली टीम मैदानावरती उतरायचं आहे आपल्याला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अनिरुद्धला मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी यावं फार चांगली बॅटिंग आपण साकारलीत पण अगदी हार्ड लक मी म्हणेन स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळताना कराडे खुर्दे या टीमला थांबावं लागतंय नितेश कारंदे कल्पेश कदम तुमचा परफॉर्मन्स चांगला होता पण दुसऱ्या षटकात निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढले आणि मी सांगत होतो की मोठ्या पटक्यांपेक्षा सिंगल डबल कदाचित तुम्हाला त्या मॅचमध्ये घेऊन आल्या असत्या आणि एका धावेने विजय कदाचित मला वाटतं ट्रॉफीपासून त्यांना दूर राहावं लागतंय पण त्यांचंही आपण अभिनंदन करूयात खूप चांगले खेळले स्वतःच्या स्पर्धेत दडपण भरपूर होतं पण अशा वेळेला अगदी कोणतंही दडपण न घेता चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे पण या मॅचमध्ये अनिरुद्ध ठरतोय मॅन ऑफ द मॅच मी अनिरुद्धला विनंती करेन की आपण यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला सुपूर्द केली जाईल आणि ही ट्रॉफी देण्याची विनंती ट्रॉफी दिली जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अनिकेत शिर्के यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुपूर्द केली जात आहे अनिरुद्धला पुढच्या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा बातन आणि नारपोली एक चांगली मॅच होईल यात शंका नाहीये हे बॅटल जेवढं मैदानावरती रंगताना तेवढंच या प्रतिस्पर्ध्यांची चर्चा मैदानाच्या बाहेर सुद्धा होते बातन आणि नारपोली चांगली मॅच होईल यात शंका नाहीये दोनही टीमला खूप सारे शुभेच्छा दोन षटकांची मॅच आहे झटपट क्रिकेट आहे दोनही टीमकडे स्टार खेळाडू आहेत पण या झटपट क्रिकेटमध्ये कोण कसा हमी होतोय याकडे आता लक्ष असेल चला स्कोरर या मयूर पाटील आहेत तिकडे राहुल पाटील फेरफटका मारतात त्यांचंही कौतुक दिवसभर त्यांनी अगदी समालोचनाची धुरा सांभाळलेली आहे रात्रीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि विशेषतः डे नाईटचे ते सर्वोत्कृष्ट समालोचक या परिसरात त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे संपूर्ण ज्या ज्या वेळेला डे नाईटची स्पर्धा होते ना त्या वेळेला राहुल पाटील हे सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळते त्यांचं विशेषतः मी कौतुक करतो आम्ही रात्रीमध्ये आलोत पण इथे मात्र राहुल पाटील यांचं मी कौतुक करेन की त्यांनी फार चांगली कामगिरी कॉमेंट्री बॉक्समधून सांभाळले त्यांच्या जोडीला आज मयूर पाटील होते आणि मयूर पाटील ज्या ज्या वेळेला असतात त्या त्या वेळेला कॉमेंट्रीचं अर्ध काम सोपं होतं आणि दुसऱ्या बाजूला कॉमेंट्री क्षेत्रातले रोशन म्हात्रे जे अगदी टेक्निशियनचं काम बघतायत याचा अर्थ तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मजबूत दिसतोय शेवट जर आपण पाहिला तर कसा होईल या स्पर्धेचा याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे कारण कोण या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होईल हे सांगणं फार कठीण आहे नुकताच मॅच मैदानावरती संपन्न झाले आणि कराडे खुर्द या टीमला कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलं पण सुरू झालेली ही मॅच ज्यामध्ये टॉस जिंकला आहे तो श्रीदत्त भाताने या टीमला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय ते नारपोली टीमला सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकरला फलंदाज मिस्टर जेबी अर्थात जयेश भोईरला आपण पाहू शकाल आणि नॉन स्ट्रायकर एंडला सागर भोईर दोन्ही चांगले खेळाडू आहेत पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश मोरे गोलंदाजी मार्कवरती येतोय पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये जेल ड्रॉप जेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आपण उल्लेख करतो या स्पर्धेत आणि या स्पर्धेत खरं तर मी रसायनीतील पहिली स्पर्धा बघतो ज्यामध्ये भरपूर जेल ड्रॉप झालेत राहुललाही अंदाज आला असेल की भरपूर कॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुटलेत आणि इथे मात्र आपण बघतोय की पहिल्या चेंडूवरती जयेश भोईरला बाद करण्याची संधी गमावली जाते 2 धावा या 2 धावांच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय जयेश भोईर
धीम्या गतीने चेंडू टाकायचा होता. पंच वळण घेऊन सांगतात की हा चेंडू जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो की वाईड बॉल अतिरिक्त एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 3. यानंतर गुलसुंदे आणि वानिवली दोनही टीमच्या कॅप्टनला सूचित करतो की टॉस साठी यावं. गुलसुंदे आणि वानिवली दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 22चा हा चेंडू जयेश भोईरचा हा तडाखा जखमेवरती मीठ चोलून जातोय कारण झेल ड्रॉप झाला होता आणि येतोय तदनंतर षटकार. होतीये 9 झेल ड्रॉप. सातत्याने आपण उल्लेख करतो झेल तुम्ही घेतले पाहिजेत. मोठमोठ्या टुर्नामेंट उच्च स्तरावरती मयूर पाटील मला हीच अपेक्षा होती आणि ते सांगतात अखेर की या संपूर्ण स्पर्धेमध्ये 27 झेल ड्रॉप झालेत. याचा अर्थ काहीतरी बिनसला या मैदानावरती क्षेत्ररक्षकांसाठी. स्वीप आणि तो सुद्धा बघण्यासारखा. फक्त चेंडूला दिली जाते दिशा. भावेश जसा गोलंदाजीला आला ना तसा फलंदाजीला स्ट्रायकर एंड वरती आला. मिस्टर जेबी षटकारानंतर ठोकतोय चौकार आणि धावसंख्या होतीये 13. कित्येकदा हे दोनही संघ एकमेकांच्या विरोधात आले असतील. दोनही संघांनी अद्यापर्यंत चांगला खेळ साकारला असेल. कधी जिंकला असेल नारपोली, कधी जिंकला असेल भातान. पण इथे मात्र 2 षटकांचीच मॅच आहे. प्रत्येकाला आता संधी कमी असेल. जो या झटपट क्रिकेटमध्ये एकाच षटकात चांगला परफॉर्मन्स करेल ना तो संघ हवे होताना पाहायला मिळेल. एक झेल सुटला आणि तदनंतर आपण बघतोय या झटपट आलेल्या 10 धावा कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतायत नारपोली टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14-22 वरती दडपण आहे कारण त्याच्या समोर डावकुरे आताचाच फलंदाज आहे जय भोईर जो अगदी चारही बाजूला चांगली फटकेबाजी करू शकतो. आणि याचा अर्थ भातान टीम टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा जो निर्णय आहे ना तो सफल करते. वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15. 15 धावा आहे धाव फलकावरती. टॉस जिंकलाय भातान टीमनं. बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं नारपोली टीमला. पहिलं षटक भावेश मोरेच्या हातामध्ये सोपवलं. दिनेश पाटील या टीमचा हिस्सा आहे आणि पहिलं षटक भावेशला देण्याचा हा जो निर्णय आहे ना तो कुठेतरी आता चुकतोय नारपोली टीमसाठी. नीटसा चेंडू बॅटवरती येत नाहीये. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन होईल असं वाटलं होतं. चेंडू सीमा पार येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 19.
या परिस्थितीचा आढावा घेत डावखुरी हाताचा गोलंदाज भावेश मोरे याच्यावरती आता डावखुरी हाताचा फलंदाज जयेश भोईर करतोय आक्रमण. 19 वरती धावसंख्या आपण बघतोय. बातान आणि त्यांच्या विरोधात नारपोली. वाईड बॉल. अजून एक धाव वाढेल. 20 धावा आहे धाव फलकावरती. जर का धावसंख्या मयूर पाटील 30+ झाली तर या मॅच मध्ये आव्हान कठीण होईल नारपोली टीम साठी. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय चुकतोय. दिनेश पाटील सारखा गोलंदाज असताना भावेश मोरेला षटक देण्याचा हा निर्णय कदाचित आता अंगलट येऊ शकतो. ऑन ड्राईव्हचा फटका हा झेल आता कॅरी केला जातो आणि फलंदाज जयेश भोईर होईल बाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे कारण 5 चेंडू संपन्न झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 1-20. वीस धावा आहे धाव फलकावरती. पहिली विकेट गमावले जयेश भोईरच्या रूपात. नवीन फलंदाज निलेश भोईर मैदानावरती जातोय. भरपूर अनुभव या खेळाडूकडे आहे आणि कित्येक मित्र म्हणून मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स निलेश भोईर यांचा राहिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत चांगला स्टार्ट नंतर ते प्रयत्न करतील बातान टीमला एक सुखरूप स्थितीमध्ये पोहोचवण्यासाठी. भावेश प्रयत्न करतो कमबॅक करण्यासाठी. भरपूर धावा त्यांना खर्च केल्या होत्या. बॅटची इनर एज एक धाव शोधायची आणि एक धाव बघता बघता कंप्लीट एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-21. दिनेश पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि नारपोली टीमची पाठीरा काय अपेक्षा करतायत की इथून पुढे निर्धाव षटक येईल का. पण निलेश भोईर हुशार आहे. गॅप शोधले. ऑफ ड्राईव्हचा कमालीचा लाजवाब स्ट्रोक. धावा देऊन जाईल 4. गुलसुंदे आणि वानिवली दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस साठी यावं. महेंद्र पाटील या ठिकाणी आहेत त्यांचेही स्वागत.
ज्या ज्या वेळेला डे नाईटची स्पर्धा असते त्यांचा संघ असो किंवा नसो पण त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पण निलेश भोईर इतकी वर्ष का क्रिकेट खेळतोय हे तो दाखवून देतो. अगोदर त्यांनी गोलंदाजाला पेसात टाकला, ऑफ ड्राईव्हचा चौकार लगावला डीप बॅकवर्ड पॉईंटला आणि तदनंतर जसा चेंडू स्लॉटमध्ये आला ना त्याला केला आउट ऑफ द प्लॉट लॉंगॉनच्या वरतून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 31. दोन धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 34. अगोदर वाईट चेंडू आला होता. इथे मात्र आपण बघतोय सागर भोईर नॉन स्ट्रायकर एंडला अगदी स्तब्ध उभा आहे. त्याच्या बॅटाला जास्त चेंडू आले नाहीयेत. एकही चेंडू त्यानं फेस केला नाही आणि तदनंतर सुद्धा धावा झाल्यात 34. याचा अर्थ चांगला परफॉर्मन्स भातान टीम कडून आणि बॅकफूटवरती असेल नारपोली. अजून एक टायमिंग प्रॉपर आहे पण कमालीचे एफर्ट, कमालीचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दोन धावा मात्र मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36. गुलसंदे आणि वानिवली टॉस साठी या. एकतीस नंतर वाईट, 32 नंतर 2, 34 नंतर 2, 36 डॉट. 36 वरती थांबेल बातान संघ. पहिलं सत्र संपन्न आणि धावसंख्या स्थिरावेल 36 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू तो शेवटचा सामना असेल.
जो जिंकेल तो ट्रॉफीसाठी हकदार असेल आणि यातूनही जिंकेल तो सुद्धा ट्रॉफीसाठी हकदार असेल. बारा चेंडू 37 धावसंख्येची गरज. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज कल्पेश मस्करला आपण बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडला दिनेश पाटील आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश भोईर. तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेची इनामी राशी आपण बघू शकाल आणि या स्पर्धेमध्ये कोण असेल आई गारमाता ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन संघ. खूप चांगलं यष्टीरक्षण. पहिला चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे आता 11 चेंडू आणि 37 ची गरज आहे. वेगवान चेंडू. यावेळेला बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. याचा अर्थ लेग बायच्या साहाय्याने एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज कल्पेश मस्कर. खरं तर एक धाव सांघिक रूपाने या ठिकाणी मिळेल. याचा अर्थ कल्पेश अकाउंट खुलं करू शकत नाहीये. लेग बायच्या साहाय्याने एक धाव येते. शेवटचे आता 10 चेंडू 36 ची गरज आहे. बॅकफुट वरती गेले. जागा बनवली. ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू वाटचाल करेल लॉंग लेगला चौकारासाठी. आणि तो करण्याचा प्रयत्न करतोय दिनेश पाटील. मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या नंतर एकेरीला परिवर्तित केले जाते दुहेरीत. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 7. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 29 ची गरज आहे. 8 चेंडू 29 धावसंख्येची गरज. फलंदाज बाद. धावचीत घेताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का नारपोली टीमला धावसंख्या 8 असताना.
आर के तांबोली यांचा आवाज आपण ऐकलात, राहुल पाटील यांचा आवाज ऐकलात. मला वाटतं आर के तांबोली त्यांना चहाची तलब मजबूत आहे आणि कदाचित चहा शोधत शोधत ते वडगाव वाशिवलीपर्यंत पण गेले असतील. इथे असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 9. 9 धावा आहे धावफलकावरती. 37चा पाठलाग करायचा आहे. 28ची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. शेवटचे आता 6 चेंडू, 28 धावसंख्येची गरज. रिवर्स अटेंड केला जातो. येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वधारेल 12 वरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 25ची गरज आहे.